माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं रमी व्हिडिओ प्रकरण रोहित पवारांवर दाखल मानहानी खटल्यावर आज सुनावणी होणार आहे। कोकाटेंनी रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता। या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला। आज नाशिक कोर्टात यावर आज सुनावणी होणार आहे। रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता। माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा ट्विट केला होता। या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता। या संदर्भात नाशिक कोर्टात सुनावणी होणार आहे। रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा ट्विट केला होता। या प्रकरणी माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता। या प्रकरणी आज नाशिक कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहे। या आता खटल्याकडे या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी ट्विट केला होता। कोकाटेंनी रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल केला। या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी खटला दाखल केला होता आणि या प्रकरणी आज नाशिक कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला होता, टोला लगावला होता, टीका करण्यात आली होती। यानंतर आता कोकाटेंनी खटला दाखल केलेला आहे। या खटल्यावर आज नाशिक कोर्टामध्ये सुनावणी पार पडेल। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये मानहानी याचिकेवर आज न्यायालयामध्ये नाशिक कोर्टात सुनावणी होणार आहे। रोहित पवार यांच्या विरोधामध्ये मानहानी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी ट्विट केला होता। त्यानंतर कोकाटे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला, पद सोडावं लागलं। त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागलं होतं। त्यानंतर आता या ठिकाणी कोकाटे यांनी रोहित पवारांवर मानहानीचा खटला दाखल केला आणि या प्रकरणी सुनावणी होणार आहे। रमी खेळतानाचा हा व्हिडिओ ट्विट केल्याप्रकरणी खटला दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणी नाशिक कोर्टात या खटल्यावर सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष असेल। रोहित पवार यांच्याकडून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता। त्यानंतर विरोधकांना या ठिकाणी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी एक संधी मिळाली होती। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतो या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ हा रोहित पवार यांनी ट्विट केला होता आणि त्यानंतर आता रोहित पवारांवर आता मानहानी खटल्यावर आज सुनावणी होणार आहे। काय अधिकची माहिती? अगदी खरं खरं तर पूर्वाश्रमीचे कृषी मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेलं होतं। याचं कारण म्हणजे विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता। हा व्हिडिओ जो होता तो रोहित पवार यांनी ट्विट केलेला होता। यामुळे खरं तर कोकाटेंच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। त्यांना त्यांचं कृषी मंत्रीपद देखील सोडावं लागलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये आपण जर बघितलं असेल तर राज्यामध्ये शेतकरी देखील आक्रमक झालेला होता आणि त्यांचं कृषी मंत्रीपद काढून घेण्यात यावं अशी देखील मागणी केलेली होती। एकूणच यामुळे कोकाटे जे होते ते अडचणीत आलेले होते आणि रोहित पवार यांच्या एका ट्विटमुळे किंवा त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केल्यामुळे ते अडचणीत आलेले होते। म्हणून माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात मानहानीची जी नोटीस होती ती पहिले सुरुवातीला जारी केलेली होती। त्या नोटीसीला उत्तर देण्यात आलं नाही म्हणून माणिकराव कोकाटे यांनी कोर्टात धाव घेतलेली होती। त्यांची जी याचिका आहे ती गेल्या आठवड्यात जर आपण बघितलं तर ती दाखल करून घेण्यात आलेली होती। मात्र आजपासून या याचिकेवर जी आहे ती सुनावणी होणार आहे। प्रत्यक्षात माणिकराव कोकाटे हे स्वतः उपस्थित राहून आपली बाजू मांडणार असल्याची माहिती देखील त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेली। त्यामुळे एकूणच बघितलं तर रोहित पवार यांनी नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे आता हा जो खटला आहे हा तो नाशिकच्या न्यायालयामध्ये चालणार आहे आणि मानहानी आणि बदनामी प्रकरणी रोहित पवार यांच्या
विरोधात खरं तर माणिकराव कोकाटे आता हे बाजू मांडतील आणि आता सन्माननीय न्यायालय याला कशा पद्धतीने रोहित पवार यांना उपस्थित राहण्याचे आदेश देतो किंवा त्यांना कशा पद्धतीने नोटीस बजावतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. किती वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? साधारणतः दुपारी 12 वाजेच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ती याचिका जी आहे ती बोर्डावर येणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष जी सुनावणीला आहे ती सुरुवात होणार आहे. आणि आज पहिलीच तारीख असल्याने माननीय न्यायालय या संदर्भात काय निकाल देतं किंवा काय माणिकराव कोकाटेंची कशा पद्धतीने बाजू ऐकून घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. जी धन्यवाद महेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.